नमस्कार मित्रांनो, वाय एम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, बऱ्याच बांधकाम कामगारांना त्यांच्या जवळचं जे तालुका कामगार सुविधा केंद्र आहे त्याचा पत्ता माहीत नाही आहे किंवा त्यांचा त्या ठिकाणचा कॉन्टॅक्ट मोबाईल नंबर किंवा काही फोन नंबर जे असेल ते त्यांना माहिती नाही आहे. तर त्यांच्याकडे जर कॉन्टॅक्ट नंबर किंवा फोन नंबर असेल तर त्या ठिकाणी जाऊन ते त्या ठिकाणी चौकशी करू शकतात की आम्हाला या ठिकाणी कोणकोणते कागद लागतील, कोणकोणत्या लाभासाठी, नाही का. तर बरेच बांधकाम कामगार या ठिकाणी मला कमेंट करून विचारतात की सर, आमच्या तालुक्यात जवळचं तालुका सुविधा केंद्राचा काही कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का? त्यांचा त्या ठिकाणच्या तालुक्याचं नाव सांगतात आणि त्या ठिकाणचा कॉन्टॅक्ट नंबर आम्हाला भेटेल का? हे आम्हाला या ठिकाणी विचारतात. कारण का त्यांना गृहोपयोगी संच, तसेच पेटी संच, जे पेटीचा फॉर्म आहे, गृहोपयोगी वस्तू भांडे भेटतात त्याचा फॉर्म भरायचा आहे, ते त्यांना भेटलेलं नाही. म्हणजे बऱ्याच अडचणी आहेत. काहींना स्कॉलरशिप म्हणजे शिष्यवृत्तीचा फॉर्म भरायचा आहे, काहींना घरकुलाचा फॉर्म भरायचा आहे, घरकुलपासून वंचित आहे, त्यांना घर राहण्यासाठी घर नाही आहे. असे जे गरजूवंत लाभार्थी आहेत त्यांना या ठिकाणी त्यांची नोंदणी आहे, परंतु त्यांना हे लाभ घेता येणार. आता या ठिकाणी पहा लाभ कोणकोणते आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. तर लाभ घेण्यासाठी तुम्हाला भरपूर लाभ आहेत. या ठिकाणी पहा, बांधकाम कामगारांना नोंदणी झाल्यानंतर त्यांच्या पहिल्या विवाहासाठी 30,000 रुपये भेटतात आणि त्यानंतर जे आहे ते बांधकाम कामगारांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी या ठिकाणी पाहू शकतात 2,500 रुपयापासून जे आहे ते त्यांना त्यांच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी 1,00,000 रुपयापर्यंत जे आहे ते ही संपूर्ण शिष्यवृत्ती भेटत असते. तर त्यांची पत्नी जर शिक्षण घेत असेल तर त्यांच्या पत्नींनासुद्धा हे 1,00,000 रुपये भेटू शकतात, या ठिकाणी पाहू शकतात. आणि त्यानंतर या ठिकाणी पहा, जर नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घरकुल पाहिजे असेल, म्हणजे त्यांना राहायला घर नसेल, ते घरकुलापासून वंचित असतील, त्यांना पण घरकुल पण या ठिकाणी भेटलं जातं आहे. तर अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अर्थसहाय्य 2,00,000, त्यानंतर अटल बांधकाम कामगार आवास योजना शहरी अर्थसहाय्य जे आहे ते 2,00,000. तर अशा भरपूर या ठिकाणी योजना आहेत. बांधकाम कामगारांना भरपूर योजना दिलेल्या आहेत. त्यापैकी बऱ्याच योजना ज्या आहेत त्यांना घेऊ इच्छितात आणि त्यांना जे आहे ते हे योजना मिळणं गरजेचं आहे, ते या ठिकाणी पाहू शकतात. तर त्यांना या ठिकाणी विचारपूस किंवा चौकशी करावी लागते. त्यामुळे या ठिकाणी पाहू शकतात नैसर्गिक परिस्थितीसाठी 1,500 रुपये, आपलं 15,000 आणि शास्त्रीय द्वारे परिस्थितीसाठी 20,000 रुपये. 2 जीवित अपत्यासाठी जे आहे ते नोंदणीकृत बांधकाम कामगाराचे जे पत्नी आहेत त्यांची नैसर्गिक परिस्थिती झाली तर त्यांना 15,000 रुपये भेटतात आणि शास्त्रीय परिस्थितीसाठी जे आहे ते 20,000 रुपये जे आहे ते त्यांना भेटतात. तर अशा भरपूर योजना आहेत बांधकाम कामगारांना भेटतात. परंतु हे जे अर्ज कसा करायचा आहे किंवा ते जे कागदपत्र कोणकोणते लागणार, हे संपूर्ण प्रक्रिया जी आहे ते त्यांना आता जवळच्या कामगार तालुका सुविधा केंद्रावर दिलेले आहे. त्या ठिकाणी जाऊन त्यांचे जे संपूर्ण कागदपत्र आहेत ते व्हेरीफाय केले जातात. आणि विशेष म्हणजे त्यांना त्या ठिकाणी जर मोबाईल नंबर असेल किंवा कॉन्टॅक्ट नंबर माहीत असेल किंवा त्या ठिकाणचा पत्ता माहीत असेल तर त्या ठिकाणी हे जाऊन संपूर्ण पाहू शकतात. तर या ठिकाणी पहा, आपण त्याच संदर्भात संपूर्ण व्हिडिओ बनवणार आहोत की जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत ते घरी बसल्या त्यांच्या मोबाईलच्या माध्यमातून त्यांच्या जवळचा तालुका कामगार सुविधा केंद्राचा पत्ता आणि त्यांचे मोबाईल नंबर, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर हे तुम्ही कसं पाहू शकतात. तर चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. कारण की नोंदणीकृत बांधकाम कामगारासाठी नोंदणी कशी करायची, नूतनीकरण कसं करायचं आहे आणि ह्या भरपूर योजना आहेत, ह्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे, कोणकोणते कागदपत्र लागतात, हे संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला देत असतो आहे. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला जर कागदपत्र काही पाहिजे असतील लाभ घेण्यासाठी तर ते जे कागदपत्र आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतात. टेलिग्राम चॅनलची लिंक आपण व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही डायरेक्ट आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्या टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकता. तुम्हाला कुठला फॉर्म पाहिजे आहे आणि कुठली फाईल करायची असेल त्या ठिकाणी आम्हाला विचारू शकतात. कुठले फॉर्म पाहिजे असतील त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म उपलब्ध करून भेटले जातील. तर आणि बरेच काही त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटत असते. तर त्या टेलिग्राम चॅनलची आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही टेलिग्राम जॉईन करा. तर या ठिकाणी पहा, आपल्याला जे आहे ते बांधकाम कामगाराचं जे जवळचं कामगार तालुका सुविधा केंद्र आहे ते बघण्यासाठी आपल्याला जे आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकतात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहोत. आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी आल्यानंतर जे आहे ते बांधकाम कामगाराचे जे संपर्क किंवा त्यांची यादी आहे या ठिकाणी पाहू शकतात. या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी पाहू शकतात जे तालुका कामगार सुविधा केंद्राचा पत्ता आणि प्रभारी संपर्क तपशील या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकतात. आणि त्यानंतर तुम्हाला जर जिल्ह्याच्या ठिकाणचं जे आहे ते जिल्ह्याच्या ठिकाणचं तुम्हाला पाहिजे असेल की आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणचं तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर किंवा BOCW ऑफिस या ठिकाणी पाहिजे असेल त्या ठिकाणी कोकण, पुणे विभाग, नागपूर विभाग, नाशिक विभाग, तसेच औरंगाबाद विभाग, अमरावती विभाग असे तुम्हाला विभाग वाटून दिलेले आहेत. तुम्ही कोणत्या विभागामध्ये राहतात ते तुम्हाला या ठिकाणी टच करायचे आहे
आपण थोडक्यात बघूयात. या ठिकाणी पुणे विभागामधलं तुम्हाला माहिती देतो. त्या ठिकाणी आपण पुणे विभागावरती क्लिक करूयात. या ठिकाणी पाहू शकतात पुणेमध्ये जे आहे ते या ठिकाणी पहा, अप्पर कामगार आयुक्त पुणे, मुंबई पुणे बंगला नंबर 5 शिवाजीनगर पुणे असं या ठिकाणी पत्ता आहे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी दिलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते संपूर्ण या ठिकाणी कोल्हापूर, सांगली, सातारा, इचलकरंजी, असे बार्शी, भरपूर असे जे आहे ते या ठिकाणी पाहू शकता. नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया असे भरपूर या ठिकाणी, गडचिरोली, वर्धा असे संपूर्ण जे आहे ते जिल्ह्यांचे जे आहे ते या ठिकाणी पत्ता आणि त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे. त्यानंतर पहा, तुम्हाला जर तुमच्या जवळचा तालुका कामगार सुविधा केंद्राचा पत्ता आणि प्रभारी संपर्क तपशील पाहिजे असेल तर या ठिकाणी डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे. आपण हे जी लिंक जी आहे, हे डाउनलोड यादी आहे तुमच्या तालुका कामगार सुविधा केंद्राची, ही डाउनलोड यादी आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला देणार आहे. तिथून तुम्ही डायरेक्ट तुमचं तालुका सुविधा केंद्र कुठे आहे किंवा त्याचा संपर्क काय आहे, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर काय आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेऊ शकतात आणि त्या ठिकाणी यादी चेक करू शकता तुमचा तालुका सुविधा केंद्र कोणतं आहे आणि कुठे आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला ती यादी ओपन होईल. तर या ठिकाणी यादी जी आहे ती ओपन झाल्यानंतर तुम्हाला अलावा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर जे आहे त्या ठिकाणी डिसमिस करू शकतात आणि या ठिकाणी गो इट करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते आपल्याला अहमदनगरमध्ये दिसत आहे. तर अहमदनगरमधलं आपण या ठिकाणी पाहू शकतो. अहमदनगर तालुका अकोला अशा प्रकारे जे आहे ते तुम्हाला माहिती या ठिकाणी भेटत आहे. आपण झूम करून तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी पहा, अहमदनगर अकोलामध्ये या ठिकाणी पाहू शकतात. मेत्रे बिल्डिंग अकोला जे आहे त्या ठिकाणी संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी पाहू शकतात. तर तुम्ही कोणत्या तालुक्यातले असाल ते या ठिकाणी पाहू शकतात. तर या ठिकाणी अहमदनगर तालुके जे आहे ते अहमदनगर जिल्ह्यातील कोणकोणते तालुके या ठिकाणी पहा. अहमदनगर, अकोले, त्यानंतर जामखेड, कर्जत, कोपरेगाव, नंतर नेवासा, पारनेर, पाथर्डी, या ठिकाणी राहुरी, भरपूर असे तालुके या ठिकाणी दिलेले आहेत. अकोलामधले आहेत, अमरावतीमधले काही तालुके दिलेले आहेत. असे भरपूर तुम्हाला तालुके या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत. तर संपूर्ण तुम्ही या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यातील कोणकोणते तुम्ही तालुक्या शेजारी तुमचा कोणता तालुका आहे तो तुम्ही या ठिकाणी सर्च करू शकता ह्या यादीमध्ये. तर सर्च कसे करायचे या ठिकाणी पाहू शकता. तुम्हाला सर्च करण्यासाठी जे आहे या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. या ठिकाणी जे आहे तुम्हाला तुमचा जिल्हा कोणता आहे ते तुम्ही निवडू शकतात. या ठिकाणी पहा, 366 लोकेशन दिलेले आहेत आणि तुम्हाला कोणता तुमचा जिल्हा निवडायचा किंवा तुम्हाला कोणतं तुमचं तालुका निवडायचा आहे या ठिकाणी निवडू शकतात. या ठिकाणी पाहू शकतात. अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते तुमचे संपूर्ण जिल्हे या ठिकाणी दिलेले आहेत आणि जिल्ह्यातील जे काही तालुके आहेत त्या तालुक्याचा पत्ता या ठिकाणी दिलेला आहे. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला ही माहिती समजली असेल की आपल्या जवळच्या तालुका कामगार सुविधा केंद्राचा पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर कसा बघायचा हे तुम्हाला नक्कीच माहिती समजली असेल. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे आहे ते त्यांचे पत्ते दिलेले आहेत आणि साईटला जे आहे ते कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण तुमची जिल्ह्यातली किंवा तुमच्या तालुक्याजवळच्या तालुका कामगार सुविधा केंद्राची यादी पाहू शकतात. तर मित्रांनो, असेच बांधकाम कामगाराचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून साईटला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि आणखीन पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट करायला विसरू नका. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.